आपले जुन्नर तालुक्याची शान आणि आपल्या नारायणगावच्या तमाशे पंढरीचा अभिमान आदरणीय रघुवीरजी खेडकर, जे आमच्या कुटुंबातले बेनके परिवारातले एक सदस्य आहे। माझं बालपण बरंच त्यांच्या अंग खांद्यावर गेले। आमच्या कुटुंबातले ते एक मेंबर आहेत, कारण ते वल्लभशेठ बेनके साहेबांच्या अत्यंत जवळचे आणि जिवलग आमचे कुटुंबातले सदस्य। इथं उपस्थित सर्वच मान्यवर खामुंडी गावच्या यात्रेला आल्यानंतर रघुभाऊचा इथं तमाशाचा कार्यक्रम, आणि त्यांनी एवढी मोठी आयुष्यामध्ये कीर्ती प्राप्त केली। भारत सरकारने त्याची दखल घेतली आणि रघुभाऊला एक अभिमानाचा, सगळ्यांचा ऊर भरून आला असा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला। त्याबद्दल आम्ही इथं सगळेजण मंडळी सत्कार करण्यासाठी इथं आलेलो आहोत। विशेषतः रघुवीर खेडकरनी ही जी लोककला आहे, जे आता कलच्या जमान्यात जर आपण पाहिलं की इतर करमणुकीचे साधन इतके मोठ्या प्रमाणात झालेत, सोशल मीडियावर असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियावर असेल, टी व्हीवर असेल, पडद्यावर असेल, वेब सिरीज असेल, तरी लोककला त्यांनी त्यांच्या या वयात सुद्धा जपून ठेवली। स्वतःवर, स्वतःच्या कुटुंबावर काही जरी आघात आला तरी त्या स्टेजवर मात्र ही कला सादर झालीच पाहिजे। आता वास्तविक पाहता त्यांची तब्येत बरी नाही। आम्ही सगळेजण हितचिंतक, शुभचिंतक त्यांना सांगत असतो की तुम्ही मॉनिटरिंग करा सगळं, पण स्टेजवर जाऊ नका। ते म्हणतात तेच माझं टॉनिक। त्याचबरोबर आजच्या पण ते स्टेजवरती एक म्हटले मी कला सादर करणारच, आणि त्याचबरोबर स्वतःचा फड तर संघर्षामधून जपलाच, पण महाराष्ट्रातल्या तमाम कलावंतांना, मग ते मोठे फडमालक असतील, मध्यम असतील किंवा छोटे असतील, त्यांना ज्या ज्या परीने मदत करता येईल त्यांचं एक नेतृत्व करून महाराष्ट्र सरकारकडून, ते सांस्कृतिक विभागाकडून मदत करण्याचं काम त्यांनी केलं। मला अजूनही आठवते वल्लभशेठ बेनके साहेब जेव्हा आमदार होते आणि त्यांनी सभागृहामधून तमाशा फड मालकांना मदत व्हावी म्हणून सरकारकडे जेव्हा मागणी केली, तेव्हा ती मागणी कशा तऱ्हेने करायची, नेमके त्यांचे प्रश्न काय आहेत किंवा समस्या काय आहेत, फक्त पश्चिम महाराष्ट्रातलेच नाही, म्हणजे आपल्या नारायणगावचेच नाही, सांगलीचेच नाही, तर जिथं जिथं एक त्याचं हब आहे किंवा तिथं जे मूळ गाव आहे महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यात आहेत, विदर्भात आहेत, कोकणात आहेत, या सगळ्यांना दिशा देण्याचं काम रघुभाऊने त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे। मी आमदार झाल्यानंतर कोरोनाचा काळ जेव्हा चालू झाला, त्या कोरोनाच्या काळात पण सरकार गोरगरीब लोक असतील त्यांना अन्नधान्य पुरवण्याचं काम करायचं। तेव्हा तर मार्चमध्ये लॉकडाऊन झालं, त्याच्या आधी 6 महिने यांचे सगळे प्रॅक्टिसचे कॅम्प्स तयार झाले। त्यांनी सगळे त्याच्यामध्ये थोडक्यात इन्व्हेस्टमेंट केली, भांडवल गुंतवलं, कलाकार गोळा केले, आणि आता यात्रा चालू होणार तर लॉकडाऊन झालं। तर अशा दुर्लक्षित घटकाला जे आता हे सादर केलं नाही तर ते कसं होणार, याच्याकडे लक्षच गेलं नाही कोणाचं। मग नंतर रघुभाऊने ABP माझाला मुलाखत दिली आणि त्यातून अख्खं खडकून संपूर्ण महाराष्ट्र जागा झालं। आणि याच भूमीतलं मी आमदार म्हणून आमच्या बेनके परिवाराकडून मी पहिली सुरुवात केली। आमच्या खिशातले 5 लाख रुपयाचा निधी तर दिलाच, पण त्यानंतर पवार साहेबांनी दखल घेतली, आजीदा उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे गेलो, मग अमित भैया देशमुख सांस्कृतिक मंत्री होते, आणि मग या सगळ्या कलावंतांना मदत कशी करायची याची खूप एकमेका 2 संघटना त्यांच्यात संघर्ष, पण रघुभाऊंमुळं ते सगळं एक झालं, एका कागदावरती एकत्र आले, आणि थोडीफार काय होईना प्रत्येकाला काही ना काही मदत देण्याचं काम सरकारने केलं। ती रघुभाऊंमुळंच आहे आणि त्यांनी आजपर्यंत केलेल्या कष्टामुळंच आहे, आणि म्हणून त्यांच्याबद्दलचा माझ्यासह इतर सगळ्या सहकाऱ्यांचा एक आदर आहे। तमाशाकडे बघण्याचा इतर लोकांचा एक वेगळा नजर असतो, पण हे जर नसेल तर करमणुकीतून समाजाचं प्रबोधन करणं हे शक्य होणार नाही। इतर अध्यात्मातून प्रबोधन तर होतंच, पण करमणुकीतून प्रबोधन होणं, आणि विशेषतः करंट अफेअर्स, जर आपण हा तमाशाचा कार्यक्रम मागच्या वर्षी बघितला असता, त्याच्या आधीच बघितला असता, 10 वर्षापूर्वी बघितला असता, प्रत्येक वर्षी कार्यक्रम वेगळा असतो, कारण ते आत्ता सध्या काय चालू आहे त्याच्यावर ते प्रकाश टाकतात आणि समाजाला चांगली दिशा देणं, काय चुकीचं आहे, काय चांगलं आहे हे सांगण्याचं काम अनेक तमाशा कलावंत किंवा फडमाला करतात, पण जे टॉपचे आहेत त्यामध्ये रघुभाऊंचं नाव
आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या संगमनेर निवासस्थानी पण मी अनेक वेळा जाऊन आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर आवर्जून वल्लभ शेठ आता आपल्यात नाही, 2 वर्ष झालेत, पण आले का मामा कुठे, मामाची तब्येत कशी, मामांना भेटायचं आहे, येणार, बसणार, पाणी पिणार, आईशी बोलणार. आणि हा जो लढा आहे आमचा प्रेमाचा, हा तेव्हापासूनचा आहे, आत्ता पण खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि आमच्या कुटुंबातल्या एका सदस्याला भारतातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार जो पद्मश्री पुरस्कार आहे तो प्राप्त झाला. एक तमाशा कलावंताला प्राप्त झाला. एक संघर्ष करून लोककला पोचवणाऱ्या एका व्यक्तीला प्राप्त झाला. हा खरोखर महाराष्ट्राचा ग्रामीण भागातला एक बहुआयामी अभिमान आहे असं मी समजेल. मी ईश्वर चरणी आज ज्या काळ भैरवनाथच्या यात्रेच्या निमित्ताने इथं आलं त्या भैरवनाथच्या चरणी हीच प्रार्थना करतो की रघुभाऊंची तब्येत इथून पुढच्या कालावधीमध्ये अत्यंत चांगली ठणठणीत राहू दे, असं भैरवनाथाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे राहू द्या. आणि अजून एक मला इथं सांगायचं आहे की यंदाच्या यात्रे सीझनमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये रघुभाऊंचा एकमेव कार्यक्रम आहे, तो खामुंडीत आहे, तो भैरवनाथाच्या दारात आहे. आणि म्हणून ह्याच गावातलेच नाही, तुमच्या यात्रेचे नातेवाईकच नाही तर जुन्नर तालुक्यातले बऱ्याचशा गावातले बरेचसे लोक इथं येणार आहेत इथं तमाशा पाहायला. असं एक चांगला प्रकारचा एक योगायोग आहे. मी पुन्हा एकदा बेनके परिवार आणि जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीने रघुभाऊंचं अभिनंदन करतो. भारत सरकारचा आभार मानतो की अत्यंत योग्य माणसाला तुम्ही पुरस्कार दिलेला आहे. आणि मी रघुभाऊंना पण त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व तालुक्याच्या वतीने शुभेच्छा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.